मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक आरव प्रताप सिंग यांच्या मेन्शनमध्ये आज खूप सुंदर सजावट करण्यात आली होती, कारण आज आरव प्रताप सिंग यांचा लग्नाचा दिवस होता. आरव प्रताप सिंग एक नावाजलेला व्यावसायिक होता. त्याचा व्यापार देशाबरोबरच परदेशातही पसरलेला होता. आरव प्रताप सिंग दिसायला खूप देखणा होता. त्याच्या डोळ्यांचा रंग निळसर होता आणि जर कोणीही मुलगीने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर ती त्याच्या प्रेमातच पडायची. पण आरवने आजपर्यंत कोणत्याही मुलीकडे नजर उचलूनही पाहिलं नव्हतं. तो लग्न करायलाही इच्छुक नव्हता, पण आज तो लग्न करत होता. तो आपल्या आई अनिका प्रताप सिंग यांच्या सांगण्यामुळे लग्नाला तयार झाला होता. तो आपल्या आईचे कोणतेही म्हणणे नाकारत नव्हता. आज सकाळपासूनच सिंग मेन्शनमध्ये VIP पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. माध्यमेही प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करत होती. सगळ्यांना आरव प्रताप सिंग यांच्या होणाऱ्या पत्नीला उत्सुकतेने पाहायचं होतं. तर दुसरीकडे अनेक मुली या गोष्टीमुळे जडत होत्या की आरव प्रताप सिंग त्यांचा का नाही झाला. दरम्यान एक मुलगी मेन्शनच्या खोलीत बसलेली होती आणि सतत खोलीत फेऱ्या मारत होती. तिचे लक्ष वारंवार दरवाजाकडे जात होते. त्या मुलीचे नाव काव्या होते. तिचे लग्न आरव प्रताप सिंग यांच्याशी होणार होते. तेवढ्यात एक मुलगा खोलीत येतो आणि त्याच्यासोबत आणखी एक मुलगी असते. तो मुलगा पटकन दरवाजा बंद करतो आणि काव्याला मिठी मारतो. काव्या म्हणते, बंटी तू कुठे होतास? मी खूप वेळापासून तुझी वाट पाहते. 4 वेळा लोकांनी मला विचारलंय की मी बाहेर कधी येणार आहे. मी कारण सांगून खोलीत बसले आहे. आता जर मी इथे 2 मिनिटंही थांबले तर आरव स्वतःच मला न्यायला येईल आणि तो आला तर मला जावंच लागेल. मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. बंटी म्हणाला, मला माहीत आहे. तू काळजी करू नकोस. तुझं लग्न फक्त माझ्याशीच होईल. आणि बघ मी कोणाला आणलंय. काव्या बंटीच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे बघते. ती मुलगी तिची बेस्ट फ्रेंड श्रेया होती. काव्या म्हणते, श्रेया तू? श्रेया म्हणते, हो काव्या, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये बोलायला. एक काम कर, तुझे कपडे मला दे आणि माझे कपडे तू घाल. काव्या म्हणते, पण तू लग्नाचा जोडा कसा घालू शकतेस? श्रेया म्हणते, जास्त विचार करू नकोस. मी काही आरवशी लग्न करणार नाहीये. मी फक्त काही वेळासाठीच हे लग्नाचा जोडा घालून बसणार आहे. तोपर्यंत तू आणि बंटी या मेन्शनमधून बाहेर पडा. त्यानंतर मी लवकरच कपडे बदलून इथून निघून जाईन. बंटी म्हणतो, हो ही खूप चांगली आयडिया आहे. काव्या मी बाहेर थांबतोय. तुम्ही दोघे पटकन कपडे बदलून घ्या. असं बोलून बंटी खोलीच्या बाहेर निघून जातो. श्रेया दरवाजा लावते आणि काव्याला आपले कपडे देते. काव्या ही लग्नाचा जोडा काढून श्रेयाला देते. दोघे पटकन कपडे बदलून घेतात. काव्या तिच्या गळ्यात पडत म्हणते, थँक्यू माझी मदत केल्याबद्दल. श्रेया म्हणते, पागल आहेस का? बेस्ट फ्रेंडला थँक्यू म्हणतेस? आता लवकर जा, आधी कोणीतरी पाहिलं तर. काव्या लवकरच दरवाजा उघडते आणि बंटी सोबत निघून जाते. तिच्या बाहेर जाताच श्रेया लग्नाचा जोडा काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात दरवाजा ठोठावून एक स्त्री आवाज देते. श्रेया आवाज ऐकून पटकन घुमटाने चेहरा झाकते आणि आवाज बदलून विचारते, कोण आहे? बाहेरून आवाज येतो, मॅडम आरव सर तुम्हाला बोलवत आहेत. लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय. सगळे पाहुणे आले आहेत. श्रेया म्हणते, मला अजून 5 मिनिट लागतील. ती स्त्री म्हणते, मॅडम मी अजून 2 मिनिटंही थांबू शकत नाही. सरांनी सांगितलंय तुम्हाला लगेच घेऊन यायला. श्रेया म्हणते, मी सांगितलं ना 5 मिनिटात येते. इथून जा. ती स्त्री हे ऐकून निघून जाते. श्रेया पुन्हा कपडे बदलण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात अचानक दरवाजा जोरात उघडला जातो. दरवाजा अचानक उघडल्यामुळे श्रेया घाबरून जाते आणि पुन्हा चेहरा झाकते. आरव रागाने आत येत म्हणतो, किती वेळ 5 मिनिट म्हणायचं आहे? चल, लग्नाचा मुहूर्त निघून जातोय. श्रेया काही उत्तर देण्याआधीच आरव तिचा हात पकडतो आणि जबरदस्तीने खोलीच्या बाहेर ओढत नेतो. श्रेया आता हॉलमध्ये पोहोचली होती. तिथे सगळ्या पाहुण्यांच्या आणि मीडियाच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या, पण कुणालाही तिचा चेहरा दिसत नव्हता. अनिका हसत म्हणते, ही आहे आरवची होणारी पत्नी. आरव दोघंही लवकर मंडपात बसून घ्या, खूप उशीर झालाय. आरव आईच्या बोलण्यावर मान हलवतो आणि म्हणतो, हो आई. तो श्रेयाचा हात धरून तिला मंडपाकडे घेऊन जातो. पण श्रेयाचे पाय थरथरत होते. तिला काहीच कळत नव्हतं. तिचे पाय पुढे जातच नव्हते. आरव तिच्याकडे बघून हळूच रागाने म्हणतो, तू काय तमाशा करत आहेस? श्रेया हळू आवाजात म्हणते, पहा तुम्ही मला चुकीचं समजत आहात. आरव म्हणतो, म्हणजे काय बरोबर आहे आणि काय चूक हे लग्नानंतर ठरवू. आता चल. असं म्हणत तो तिचा हात अधिक घट्ट पकडतो आणि तिला मंडपात नेऊन बसवतो. त्यानंतर तोही तिच्या बाजूला बसतो. काही वेळातच लग्नाच्या विधी सुरू होतात. श्रेया हळू आवाजात म्हणते, आरवजी माझं एक ऐका ना. आरव चिडून म्हणतो, जस्ट शटअप. गप्प बस आणि मध्ये बोलणं बंद कर. श्रेया शांत राहते. थोड्याच वेळात फेऱ्यांसाठी दोघं उभे राहतात. फेऱ्या झाल्यावर दोघं पुन्हा मंडपात बसतात. आरव श्रेयाच्या मागात सिंदूर भरतो आणि तिला मंगळसूत्र घालतो. पंडितजी अनिकाला सांगतात, लग्न संपन्न झालं. अनिका हे ऐकून आनंदाने हसते. ती आरव आणि श्रेयाच्या डोक्यावर पैसे फिरवते आणि एका नोकराकडे पैसे देत म्हणते, सगळ्या गरिबांमध्ये वाटून टाका. नोकर तिथून निघून जातो. तेवढ्यात एक पत्रकार अनिकाला विचारतो, मॅडम तुमच्या सुनबाईंचा चेहरा दाखवा ना. आम्ही खूप वेळापासून आरव सरांच्या पत्नीचा चेहरा पाहायची वाट पाहतोय. अनिका म्हणते, हो नक्कीच. अनिका श्रेयाच्या जवळ येते
आणि तिचा घुंगट उचलायला लागते. श्रेयाची घाबरट खूपच वाढलेली असते. ती आपल्या कपड्याला मुठीत घट्ट पकडते. अनिका जसं जसं तिचं घुंगट उचलते तसं ती बघून आश्चर्यचकित होते. आरवही श्रेयाकडे पाहायला लागतो. गोरा चेहरा, मोठ्या डोळ्यांमध्ये काजळ, कापडावर छोटीशी टिकली आणि गालाला स्पर्श करणारी केसांची लट, गुलाबी लिपस्टिक लावलेले ओठ. श्रेया नववधूच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती. जणू काही स्वर्गातून एखादी परी उतरली असावी. आरव आणि श्रेयाचे लग्न झालेले असते. लग्नाला आलेले पाहुणे आणि मीडिया श्रेयाचा चेहरा पाहण्यासाठी आतुर असतात. अनिका श्रेयाच्या जवळ येते आणि तिचा घुंगट उचलते. श्रेयाची घबराट वाढलेली असते. ती आपल्या कपड्याला घट्ट धरून ठेवते. अनिका जसं जसं तिचा घुंगट उचलते तसं ते श्रेयाचा चेहरा बघून चकित होते. आरवही तिला आश्चर्याने पाहतो. तिथे उपस्थित असलेले सगळे VIP पाहुणे आणि मीडिया प्रथमच श्रेयाला बघत असतात. मीडिया श्रेयाचे फोटो काढायला लागते. श्रेया चुपचाप डोळे खाली घालून उभी असते आणि खूपच घाबरलेली असते. आरव तिचा हात घट्ट पकडतो आणि दाबतो, ज्यामुळे श्रेयाला थोडासा त्रास होतो. ती आपल्या डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून डोळे बंद करते. आरव आपल्या चेहऱ्यावर बनावट स्मित हास्य ठेवून मीडियाकडे पाहून म्हणतो, ही आहे माझी पत्नी, मिसेस आरव प्रताप सिंग. हळूहळू पाहुणे आणि मीडिया मेन्शनमधून निघून जातात. सगळे गेल्यानंतर आरव श्रेयाचा हात पकडतो आणि तिला ओढत आपल्या खोलीत घेऊन जातो. तिथे पोहोचल्यावर तो तिला जोरात ढकलतो, ज्यामुळे ती पलंगावर कोसळते. अनिका त्यांच्या मागे खोलीत येते. आरव रागाने ओरडत म्हणतो, तू कोण आहेस? तुझी हिंमत कशी झाली लग्नाचा जोडा घालून माझ्याशी लग्न करण्याची? काव्य कुठे आहे? श्रेया घाबरलेली असते. तिच्या तोंडातून काहीही शब्द निघत नाहीत. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत असतात. हे बघून आरव तिचा हात पकडतो आणि दात ओठ खात म्हणतो, माझं बोलणं ऐकू येतंय का नाही, की मला पोलिसांना बोलवावं लागेल? पोलीस इथे आले तर तुझं काय होईल याचा विचारही तू करू शकत नाहीस. काव्या कुठे आहे? आरवच्या या शब्दांनी श्रेया खूप घाबरते. ती रडत म्हणते, नाही, कृपया पोलिसांना बोलावू नका. माझं नाव श्रेया आहे. मी काव्याची बेस्ट फ्रेंड आहे. अनिका आश्चर्याने म्हणते, काय? पण तू इथे कशी आलीस? आणि काव्य कुठे आहे? श्रेया म्हणते, काव्य एका मुलावर प्रेम करते. तो आमच्या कॉलेजमध्ये शिकतो. त्याचे नाव बंटी आहे. काही दिवसांपूर्वी काव्याने मला सांगितलं की तिचे लग्न तिच्या घरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध ठरवलं आहे. ती आरवजींशी लग्न करू इच्छित नव्हती. म्हणून मी आणि बंटी इथे आलो होतो आणि काव्या बंटीसोबत पळून गेली आहे. आरव हे ऐकून रागाने एका फ्लॉवरचा वास घेतो आणि भिंतीवर फेकून मारतो. श्रेया घाबरून डोळे बंद करते. आरव अनिकाकडे पाहून म्हणतो, पहा आई, म्हणूनच मी लग्न करत नव्हतो. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. पळून गेली ती मुलगी. अनिका म्हणते, आरव, मला हे माहीत असतं तर मी कधीच तुझं लग्न तिच्यासोबत ठरवलं नसतं. पण आता जे झालंय त्याला बदलता येणार नाही. ही आता तुझी बायको आहे आणि तुला तिच्याशी नातं निभावं लागेल. आरव अनिकाचे बोलणे ऐकून रागाने श्रेयाकडे पाहतो. श्रेया घाबरून म्हणते, कृपया मला जाऊ द्या. जे काही झालं ते चुकून झालं. सॉरी, पण मी हे लग्न मान्य करत नाही. हे लग्न म्हणजे एक चूक आहे. आरव तिचे बोलणे ऐकून तिचा हात पकडतो आणि दात ओठ खात म्हणतो, तू मान्य कर किंवा करू नकोस, पण आता तू माझी बायको आहेस आणि पूर्ण शहराला हे माहीत झालं आहे की तू मिसेस आरव प्रताप सिंग आहेस. आता तुला पूर्ण आयुष्य माझ्यासोबत या मेन्शनमध्ये घालवावं लागेल. तू इथून जाऊ शकत नाहीस. श्रेया हे ऐकून खूप घाबरते. ती मग अनिकाला विनवणी करते, कृपया मला जाऊ द्या. मी एक सामान्य कॉलेज स्टुडंट आहे. मी ते हॉस्टेलमध्ये राहते. मी इथे शिकायला आले आहे. पण हे लग्न हे सगळं माझ्या बसचं नाही. कृपया मला जाऊ द्या. मी तुमच्यासमोर हात जोडते. हे बोलून ती तिचे दोन्ही हात जोडते. अनिका तिचे हात दूर करून म्हणते, हे सगळं केल्याने काही होणार नाही आणि मी यात तुला काही मदत करू शकत नाही. आता तू सिंग कुटुंबाची सून आहेस आणि हे सत्य जितक्या लवकर स्वीकारशील तितकं तुझ्या भल्यासाठी असेल. अनिका मग आरवकडे बघून म्हणते, आरव, मी आता एअरपोर्टला निघते. आरव म्हणतो, ठीक आहे आई, तुम्ही जा. हिची मी काळजी घेतो. अनिका एक नजर श्रेयाकडे टाकते आणि तिथून निघून जाते. अनिका गेल्यानंतर श्रेया आरवकडे पाहते. आरव तिला म्हणतो, मी थोड्या वेळात परत येतो. तोपर्यंत तयार राहा, कारण आज आपली फर्स्ट नाईट आहे. हे ऐकून श्रेया खूपच घाबरते. आरव खोलीचा दार बाहेरून बंद करून निघून जातो. श्रेया खोलीत फिरत म्हणते, नाही, मी इथे राहू शकत नाही. मी हे लग्न मान्य करत नाही. मला इथून पळून जावं लागेल. श्रेयानंतर पटकन बाल्कनीत येते आणि खाली पाहते. बाल्कनीच्या खाली गार्डनमध्ये गार्ड पहारा देत होते. श्रेया हे पाहून म्हणते, इथे तर गार्ड आहेत, आता इथून कसं जाऊ? श्रेयानंतर लवकरच खोलीत येते आणि दरवाजावर जोरजोराने टकटक करत राहते. थोड्या वेळाने एक नोकर दरवाजा उघडतो आणि मान झुकवून म्हणतो, जी सुनबाई, काही हवे आहे का तुम्हाला? श्रेया म्हणते, हो, मला पाणी हवे आहे. नोकर तिचे ऐकून मान हलवतो आणि निघून जातो. श्रेया पटकन खोलीच्या बाहेर येते आणि नोकरांच्या नजरा चुकवत मेन्शनच्या बाहेर जाते. ती नंतर बाहेर येते आणि गार्ड्सच्या नजरा चुकवत गेटपर्यंत पोहोचते. गेटच्या बाहेर 2 वॉचमन होते जे एकमेकांशी बोलत होते. श्रेया त्यांनाही चुकवून तिथून पळून जाण्यात यशस्वी होते. श्रेया आरवच्या मेन्शनमधून पळून गेली होती. ती पळत पळत थेट आपल्या हॉस्टेलवर पोहोचते.
तिला खूप भीती वाटत होती की आरवने तिला पकडू नये. श्रेया पटकन आपल्या हॉस्टेलच्या खोलीत येते. तिची रूममेट ज्योती तिला पाहून विचारते, श्रेया तू हे काय घातलं आहे? हे बोलून ती हसू लागते. श्रेयाने वधूचा जोडा घातला होता. ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून लवकरच आपले कपडे पॅक करू लागते. ज्योती हे पाहून चिंताग्रस्त होऊन म्हणते, काय झालं श्रेया? तू काय करत आहेस? हे सगळं काय आहे? तू कुठून आलीस? तुझ्या भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हा लग्नाचा जोडा? तू लग्न केलंय का? श्रेया आपला सुटकेस बंद करत म्हणते, पहा ज्योती, माझ्याकडे तुला सांगायला फारसा वेळ नाही. तुला काही जाणून घ्यायचं असेल तर आजचं न्यूज चॅनल पहा. मी माझ्या घरी जात आहे. ज्योती आश्चर्याने म्हणते, काय? तुझ्या घरी म्हणजे तू परत कोलकात्याला जात आहेस का? श्रेया म्हणते, हो मी कोलकात्याला जात आहे. हे बोलून ती खोलीच्या बाहेर निघून जाते. ज्योती तिला हाक मारत राहते. दरम्यान दुसरीकडे आरव त्याच्या मेन्शनवर परत येतो आणि थेट खोलीत जातो. पण तिथे त्याला श्रेया दिसत नाही. आरव नंतर बाथरूममध्ये चेक करतो पण श्रेया बाथरूममध्येही नव्हती. आरव मग बाल्कनीत चेक करतो पण श्रेया तिथेही नव्हती. हे पाहून आरव हाताची मुठ्ठ घट्ट पकडतो आणि खोलीच्या बाहेर जाऊन नोकरांना आवाज देतो. आरवचा आवाज ऐकून सर्व नोकर रांगेत उभे राहतात आणि मान झुकवतात. आरव त्यांना पाहून रागाने दात ओठ खात म्हणतो, श्रेया कुठे आहे आणि दरवाजा कोणी उघडला? मी तर दरवाजा बाहेरून लॉक करून गेलो होतो. मग माझ्या परवानगीशिवाय दरवाजा उघडण्याची कोणाची हिंमत झाली? आरवचा प्रश्न ऐकून सगळे नोकर एकमेकांकडे पाहू लागतात. आरव रागाने एका नोकराचा कॉलर पकडतो आणि म्हणतो, एकमेकांकडे काय बघताय? जे मी विचारलं त्याचं उत्तर द्या. श्रेया कुठे आहे? माझी पत्नी कुठे आहे? आरवचा राग पाहून एक नोकराणी घाबरत पुढे येते आणि भीतीने म्हणते, सर बहुराणीला तहान लागली होती. त्यांनी मला पाणी मागितलं म्हणून मला दरवाजा उघडावा लागला. मी पाणी आणायला गेले होते. आरव हे ऐकून रागाने म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली दरवाजा उघडण्याची? निघ इथून. आत्ताच्या आत्ता मेन्शनच्या बाहेर निघून जा. आजपासून तू या मेन्शनमध्ये काम करणार नाहीच आणि तुझ्या चुकांसाठी शिक्षा भोगायलाही तयार हो. ती नोकराणी हे ऐकून आरवच्या पायात पकडून रडत म्हणते, माफ करा सर, माझ्याकडून चूक झाली. आरव गार्डला आवाज देतो. गार्ड येतात आणि त्या नोकराणीला तिथून घेऊन जातात. आरवच्या डोळ्यासमोर ती सतत रडत असतानाही त्याला काही फरक पडत नव्हता. तो रागाने वॉचमनला हाक मारतो. आरवची हाक ऐकून दोघे वॉचमन धावत आत येतात. आरव रागाने त्यांना विचारतो, तुम्ही दोघे गेटवर उभे होतात की नाही? वॉचमन उत्तर देतो, सर आम्ही गेटवरच होतो. आरव त्यांचे बोलणं ऐकून दातांचा आकडा करत म्हणतो, जर गेटवरच होतात तर माझी बायको इथून कशी पळाली? दोन्ही वॉचमन आरवचा प्रश्न ऐकून मान खाली घालतात. आरव पुन्हा गार्डला हाक मारतो. गार्ड पटकन तिथे येतात. आरव त्यांना म्हणतो, ह्यांना घेऊन जा आणि 100 फटक्यांचा आदेश द्या. बाकीच्या गार्डना सांगून द्या, चौफेर पसरून शोधा. मला माझी बायको माझ्या डोळ्यांसमोर पाहिजे. गार्ड हे ऐकून वॉचमनला घेऊन निघून जातात. वॉचमन गयावया करत राहतो. आरव रागाने सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, एकदा तू मला सापडलीस तर बघ मी तुला कसं कैद करून ठेवतो. श्रेया तू इथून पळून जाऊन खूप मोठी चूक केलीस. दरम्यान श्रेया बस स्टँडवर पोहोचली होती. तिने आपला चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. तिने कपडे बदलले होते आणि गळ्यातले मंगळसूत्र काढून सिंदूरही पुसून टाकले होते. श्रेया बसचं तिकीट काढून शेवटच्या सीटवर जाऊन बसली. ती खूप घाबरली होती. काही वेळाने बस सुरू झाली. हे पाहून तिला थोडं हायसं वाटलं. तेवढ्यात आरवचे गार्ड श्रेयाला शोधत होते. रेल्वे स्टेशन, विमानतळ सगळीकडे गेले. 10 मिनिटांनी बस सुटून 10 मिनिट झाली होती. श्रेया बाहेर बघत होती आणि विचार करत होती की एका दिवसात तिचे आयुष्य किती बदललं. ती आपल्या बेस्ट फ्रेंडला जबरदस्तीच्या लग्नातून वाचवायला गेली होती, पण त्यात ती चडकली. तिच्या डोक्यात हेच विचार सुरू होते. तेवढ्यात बस थांबली. बसमधले लोक अचानक थांबलेल्या बसमुळे गोंधळ घालू लागले. एक जण चिडून बोलला, अरे बस का थांबवली? दुसरं कोणीतरी म्हणालं, पेट्रोल भरलं नव्हतं का? श्रेया पुढे बघायला लागली की बस अचानक का थांबली. कंडक्टर ड्रायव्हरशी बोलायला पुढे गेला. तेवढ्यात काही पावलांचा आवाज ऐकू आला. काही लोक बसमध्ये आले आणि बसमधल्या सगळ्या लोकांना पाहू लागले. ते आरवचे गार्ड होते आणि त्यांच्या हातात गन होती. बसमधले सगळे लोक गार्ड पाहून प्रचंड घाबरले आणि शांत झाले. जिथे काही वेळापूर्वी गोंधळ होता तिथे आता एवढी शांतता पसरली होती की सुई पडली तरी आवाज येईल. श्रेया देखील गार्ड पाहून खूप घाबरली होती. तेवढ्यात आरव बसमध्ये आला. त्याने 3 पीस सूट घातला होता आणि तो खूपच धोकादायक दिसत होता. त्याच्या डोळ्यांतून त्याचा राग स्पष्ट दिसत होता. तो बसच्या लास्ट सीटवर बसलेल्या श्रेयाला रागाने घुरून बघू लागतो. श्रेया आरवपासून वाचण्यासाठी बसने आपल्या घरी कोलकाताला जात होती. पण रस्त्यात अचानक बस थांबली. सगळे प्रवासी हे पाहून गोंधळ घालू लागले. तेवढ्यात आरव आणि त्याचे गार्ड बसमध्ये चढले. आरव आणि त्याच्या गार्डला पाहून बसमधल्या सगळ्यांची बोलती बंद झाली होती. श्रेया जेव्हा आरवला समोर बघते तेव्हा ती खूपच घाबरते. तिला वाटलंच नव्हतं की आरव तिला एवढ्या लवकर शोधेल. तिने तर ठरवलं होतं की ती हे शहर सोडून कायमची निघून जाईन. पण आता आरवने तिला शोधून काढलं होतं. आता तिचं काय होणार होतं हे तिला कळत नव्हतं. हा सगळा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आरव तिच्याजवळ येऊन रागाने म्हणतो, बसने जात होतीस? कुठं जात होतीस? आज आपल्या लग्नाचा दिवस आहे.
जान, आणि तू आपल्या नवऱ्याला सोडून पळत होतीस. हे तू खूप चुकीचं केलंस. आणि जायचं होतं तर या मिडल क्लास बसने जाण्याची काय गरज होती? माझ्या मेन्शनच्या गॅरेजमध्ये खूप महागड्या गाड्या उभ्या आहेत. त्यापैकी एक घेऊन गेली असतीस. पण ठीक आहे, आता घरी जाऊ. इतकं बोलून तो आपला हात तिच्यासमोर पुढे करतो. पण श्रेया त्याच्या हातावर आपला हात ठेवत नाही. हे पाहून आरव पुन्हा म्हणतो, जान, हात दे. मी म्हणतो घरी जाऊ. श्रेया डोकं हलवत म्हणते, मला तुमच्यासोबत कुठेही जायचं नाही आहे आरवजी. प्लीज मला जाऊ द्या. मी हे लग्न मानत नाही. आरव म्हणतो, तू मान किंवा नको मान, पण लग्न झालंय आणि तुला माझ्यासोबत चालायलाच लागेल. शेवटचं सांगतोय, हात दे आणि चल. तिसऱ्यांदा मी सांगणार नाही. आणि जर माझं ऐकलं नाहीस तर या बसमध्ये बसलेल्या प्रत्येकाला गोळी घालेन आणि त्याची जबाबदारी तुझी असेल. श्रेया हे ऐकून उभी राहते. बसमधले लोकही श्रेयाकडे आशेने बघत होते आणि आतून खूप घाबरलेले होते की आरव खरंच त्यांना मारेल का. श्रेया रागाने म्हणते, यामध्ये या सगळ्यांचा काय दोष आहे की तुम्ही त्यांना मारण्याची धमकी देत आहात. आरव म्हणतो, तू माझं ऐकत नाहीस तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि जर तुला यांचा जीव वाचवायचा असेल तर माझ्यासोबत चल. हे ऐकून श्रेया त्याच्या हातावर आपला हात ठेवते. आरव तिचा हात घट्ट पकडतो, ज्यामुळे श्रेयाला हलकासा त्रास होतो. आरव तिला पुन्हा बसच्या बाहेर आणतो. ड्रायव्हर लवकरच गाडीतल्या मागच्या दरवाजाचे कुलूप उघडतो. श्रेया गाडीत जाऊन बसते. आरवही तिच्या बाजूलाच येऊन बसतो. ड्रायव्हर गाडी सुरू करून मेन्शनमध्ये वळतो. श्रेया पुन्हा आरवला म्हणते, आरवजी, प्लीज मला जाऊ द्या. हे तुम्ही चांगलं करत नाहीयेत. हे लग्न एक चूक आहे जी अनावधानाने झाली आहे. मी हे लग्न मानत नाही. तुम्हीही विसरा, मीही विसरते. आरव म्हणतो, तूच आली होतीस ना काव्याला या लग्नातून पळवण्यासाठी? आणि तुझ्यासोबत तो मुलगाही होता, तिचा बॉयफ्रेंड. मी सगळं शोधून काढलं आहे. माझं नीट ऐकून घे. ती काव्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे आणि आता मला तिच्यात काहीही रस नाही. पण माझं लग्न तुझ्यासोबत झाले आहे आणि तू मानशील किंवा नाही, पण आता तू माझी बायको आहेस आणि कायम राहशील. हे जितकं लवकर मान्य करशील तितकं तुझ्यासाठी चांगलं होईल. श्रेया त्याचे बोलणे ऐकून पुन्हा रडत म्हणते, माझी चूक आहे जी मी तुमच्या मॅन्शनमध्ये आले. प्लीज मला माफ करा आणि मला जाऊ द्या. आरव तिचा हात पकडून तिचा चेहरा आपल्या जवळने तिच्या डोळ्यात पाहत रागाने म्हणतो, शांत बस. आता जर तू गप्प बसली नाहीस तर मी तोंड बंद करण्याचा असा काही उपाय करीन जो तुला कदाचित आवडणार नाही. आता जे मी म्हणेन तेच होईल, समजलीस का? श्रेया रडत म्हणते, तुम्ही माझ्यासोबत अशा जबरदस्तीने वागू शकत नाही. तुम्ही मला माझ्या इच्छेविरुद्ध ठेवू शकत नाही. नाहीतर मी तुमची तक्रार पोलिसांत करीन. आरव तिचे हे बोलणे ऐकून हसत म्हणतो, मुंबईभर आरव प्रताप सिंगचं राज्य चालतं. अख्खी दिल्लीही माझ्या इशाऱ्यावर चालते. तुला माझी तक्रार करायची आहे ना, तर नक्कीच कर. गाडी मेन्शनवर थांबली की तक्रार कर. कारण आपल्या गाडीच्या मागेही पोलिसांच्या गाड्या सुरक्षेसाठी आहेत. हवं तर मागे वळून बघ. श्रेया त्याचे बोलणे ऐकून मागे वळून बघते आणि चकित होते, कारण त्यांच्या गाडीच्या मागे पोलिसांच्या गाड्याही होत्या. थोड्याच वेळात आरवचे मेन्शन आले. वॉचमन पटकन गेट उघडतो. आरवची गाडी गेटच्या आत जाऊन दरवाजाजवळ थांबते. श्रेया पटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडते. पोलिसांच्या गाड्याही तिथे थांबतात. श्रेया त्या पोलीस ऑफिसरकडे जाऊन म्हणते, सर, मला या आरव प्रताप सिंग विरुद्ध तक्रार करायची आहे. माझं लग्न यांच्याशी चुकून झालं आहे. मी हे लग्न मान्य करत नाही. मी यांच्यासोबत राहू इच्छित नाही, पण हे मला जबरदस्तीने इथे ठेवत आहेत. पोलीस ऑफिसर श्रेयाच्या बोलण्यावर काहीही उत्तर देत नाहीत. सर्व पोलीस त्यांच्या डोक्याला झुकवून उभे होते. आरव नंतर गाडीतून बाहेर पडतो आणि श्रेयाचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचत बोलतो, कंप्लेंट केलीस, पण काही उपयोग झाला का? चला आता आत जाऊ. श्रेया म्हणते, मला तुमच्याबरोबर जायचे नाही. आरव तिचे ऐकून तिला आपल्या कुंडलात उचलतो आणि जबरदस्तीने तिला मेन्शनच्या आत घेऊन जातो. श्रेया वारंवार त्याला सांगत होती की तिला जाऊ द्या, पण आरववर काही परिणाम होत नव्हता. आरव एक लिफ्टच्या जवळ येतो. लिफ्ट आपोआप उघडते. आरव नंतर लिफ्टमध्ये जातो आणि एक बटन दाबतो. लिफ्ट काही वेळानंतर थांबते आणि लिफ्टचा दरवाजा उघडतो. आरव श्रेयाला लिफ्टमधून बाहेर काढतो. श्रेया तिच्या चारही बाजूंना पाहत होती आणि त्या वातावरणाला पाहून असं वाटत होतं की ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये आली आहे. श्रेया हे सर्व आश्चर्याने पाहत होती. तिला कळत नव्हतं की आरवच्या मेन्शनमध्ये हॉस्पिटल देखील आहे. आरवचे मेन्शन खूप मोठे होते. त्याच्या मेन्शनच्या एका फ्लोअरवर पूर्ण हॉस्पिटल बनवलेले होते. आरवला गर्दीच्या ठिकाणी आणि बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणे अजिबात आवडत नव्हते. तो आपल्या आरोग्याबद्दल खूपच काळजी घेत होता, कारण एक वेळा लहानपणी तो खूप गंभीरपणे आजारी पडला होता, ज्यामुळे त्याला एका हॉस्पिटलमध्ये एका महिन्यांसाठी दाखल केले गेले होते. तिथले वातावरण अजिबात चांगले नव्हते. तिथे स्वच्छतेचे काहीही नव्हते आणि तिथले डॉक्टर आणि नर्सेस देखील पेशंट्सकडे आवश्यक तितकं लक्ष देत नव्हते. त्यानंतर आरवने ठरवलं होतं की एक दिवस तो स्वतःसाठी असं घर बनवेल जिथे सर्व सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे त्याला बाहेर जाण्याची गरज नसेल. आरवच्या मेन्शनमध्ये अनेक फ्लोअर्स होते जिथे लिफ्टमधून जाता येता येऊ शकत होतं. तो एका खोलीच्या समोर येऊन थांबतो. त्या खोलीचा दरवाजा आपोआप उघडतो. आरव श्रेयाला खोलीत नेतो. त्या खोलीत आणखी काही लोक होते ज्यांनी डॉक्टरांचे कपडे घातले होते, म्हणजे ते सर्व डॉक्टर होते आणि सर्वांनी आपले डोकं झुकवून ठेवले होते.
आरव सर्व डॉक्टरांकडे पाहून बोलतो, येथे जितकेही पुरुष डॉक्टर आहेत ते सर्व बाहेर जा. फक्त महिला डॉक्टर इथे राहतील. आरवचा आदेश ऐकून पुरुष डॉक्टर ताबडतोब खोलीबाहेर जातात. आता त्या खोलीत फक्त महिला डॉक्टरच राहतात. श्रेया ही सर्व आश्चर्याने पाहत होती. आरव नंतर महिला डॉक्टरकडे पाहून बोलतो, तिला चांगल्या प्रकारे चेक करा आणि मला सांगा, शारीरिकदृष्ट्या ती ठीक आहे का नाही? तिला काही रोग तर नाहीत ना? श्रेया आरवचे ऐकून त्याला म्हणते, काय? तुम्ही काय बोलत आहात? मला काहीही रोग नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. आरव तिला डोळे दाखवून बोलतो, तू गप्प राहा. तुला काय जास्त माहिती आहे का या डॉक्टरांपेक्षा? तुला प्रत्येक महिन्याला चेकअप करावा लागेल. तुला कधीही काहीही रोग नको. श्रेया म्हणते, पण मी बोलत आहे ना, मी बिलकुल ठीक आहे, मला काहीही झालं नाही. आरव म्हणतो, तू ठीक आहेस की नाही हे डॉक्टर सांगतील. मी हे नाही पाहू इच्छित की जेव्हा मी तुझ्याजवळ येईन तेव्हा तू कोणत्याही प्रकारचा आजाराचा बहाणा करशील. श्रेया त्याची ही गोष्ट ऐकून शांत होती. ती नंतर फिमेल डॉक्टरकडे पाहते. त्या सर्वांनी डोके झुकवून ठेवले होते. श्रेया हळूच रागाने बोलते, किती बेशर्म आहे. त्याला काही लाज नाही की कोणाच्या समोर काय बोलायचं आहे. तो माझा चेकअप करत आहे म्हणजे जेव्हा तो माझ्या जवळ येईल तेव्हा मी काही बहाणा करू नये. छी, कसा माणूस आहे हा. श्रेया हे विचार करत असतानाच एक डॉक्टर तिच्या जवळ येऊन बोलते, मॅडम आपल्या कपड्यांना काढा. श्रेया म्हणते, काय? मी माझे कपडे का काढू? डॉक्टर म्हणते, मॅडम आपल्या बॉडीचा पूर्ण चेकअप करावा लागेल म्हणून कपडे काढावे लागतील. श्रेया आरवकडे पाहते जो तिथेच हात जोडून उभा होता. श्रेया त्याला बोलते, प्लीज आपण बाहेर जा. आरव म्हणतो, मी का बाहेर जाईन? मी इथेच उभा राहीन. श्रेया म्हणते, जर तुम्ही इथे उभे राहिलात तर मी चेकअप करणार नाही. आरव तिचे ऐकून रागात बोलतो, तू मला धमकी देत आहेस का? मी आरव प्रताप सिंग आहे. लोक माझं सांगितलं तरी मानतात आणि मी जे इच्छितो तेच करतो. आणि तसेच मला कोणतीही लाज नाही. तू माझी बायको आहे. चल कपडे काढ. श्रेया तिचे कपडे ताणत धरून बोलते, नाही, मी तुमच्या पुढे कपडे काढणार नाही. आणि जर तुम्ही माझ्याशी काही जबरदस्ती केलीत तर एक वेळ विचार करा. फार मोठे आहात ना आरव प्रताप सिंग. या शहरातील लोक तुम्हाला राजा मानतात. ते लोक काय विचार करतील तुमच्याबद्दल? जर तुम्ही माझ्या इच्छेच्या विरोधात काहीही केले तर तुमचा मान तुमचा राहणार नाही. आरव श्रेयाची ही गोष्ट ऐकून आश्चर्यचकित होतो. आजपर्यंत कोणताही व्यक्ती त्याच्यासमोर या प्रकारे बोलण्याचे धाडस करत नव्हता. लोक तर आरवच्या समोर नजरही मिळवत नव्हते. पण आज श्रेयाने कोणतीही भीती न दाखवता त्याला तिच्या मनातील गोष्ट सांगून टाकली होती. तसंच त्या खोलीत असलेला डॉक्टर देखील हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाले होते. ते सर्व आरवकडे पाहू लागतात. आरव एक नजर रागाने त्यांच्याकडे पाहतो. ते सर्व ताबडतोब त्यांचे डोळे झुकवतात. आरव नंतर काही न बोलता खोलीच्या बाहेर जातो. श्रेया त्याच्या बाहेर जाण्याच्या नंतर श्वास सोडते. काही वेळानंतर ती खोलीतून बाहेर येते. आरव खोलीच्या बाहेरच उभा होता. तो पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला लिफ्टकडे घेऊन जातो. दोघं लिफ्टमध्ये जातात. श्रेया काही बोलत नाही. लिफ्ट टॉप फ्लोअरवर थांबते आणि लिफ्टचा दरवाजा उघडतो. आरव श्रेयाचा हात पकडून एका खोलीच्या दरवाजाजवळ येतो आणि पासवर्ड टाईप करतो. पासवर्ड टाईप केल्यानंतर त्या खोलीचा दरवाजा उघडतो. श्रेया आरवसोबत आत जाते. ती खोली खूप मोठी आणि सुंदर होती. त्या खोलीच्या बाल्कनीतून संपूर्ण शहर दिसत होते. खोलीत एक मोठा बिछाना होता आणि त्या बेडच्या भिंतीवर आरवचे मोठे छायाचित्र लावले होते. त्यात तो राजाच्या कक्षेत बसलेला दिसत होता. श्रेया हे सर्व बारीक लक्ष देऊन पाहत होती. आरव नंतर तिला बाथरूममध्ये नेतो. तो बाथरूम देखील खूप मोठा होता. आरवच्या आत जाताच बाथरूम आपोआप चालू होतो आणि पाणी बाथटबमध्ये भरायला लागते. ते सर्व ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे बनवलेले होते. आरव श्रेयाला बोलतो, जा बाथटबमध्ये आणि स्वतःला चांगल्या प्रकारे स्वच्छ कर. श्रेया त्याची गोष्ट ऐकून आश्चर्याने बोलते, काय? पण का? आरव म्हणतो, कारण मला हे नाही पाहिजे की जेव्हा मी तुझ्याजवळ येईन तेव्हा माझ्याखेरीज तुझ्या शरीरावर कोणाची तरी छाप असावी. आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी इतक्या साऱ्या डॉक्टरांनी तुला स्पर्श केला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे स्वतःला स्वच्छ कर, समजलीस का? श्रेया म्हणते, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही समजता देखील आहात का? आरव म्हणतो, तुला पोहता येतं का? श्रेया त्याचे हे हास्यास्पद प्रश्न ऐकून त्याला बोलते, नाही. पण का? आरव म्हणतो, कारण माझ्या खोलीत एक स्विमिंग पूल आहे. जर तू माझे ऐकले नाही आणि प्रश्न विचारणं थांबवलं नाही तर मी तुला उचलून स्विमिंग पूलमध्ये फेकून देईन. त्यामुळे माझं ऐक आणि स्वतःला स्वच्छ कर. हे बोलून तो बाथरूमच्या बाहेर जातो. श्रेया त्याला फक्त पाहत राहते. यापुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.